गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही काल रात्री पोचलो हम्पीला व्यवस्थित आणि लुक ॲट द लोकेशन. हे आहे जोस्टेल हम्पी आणि ही आहे आमची रूम 101. सो प्रत्येक रूमच्या बाहेर असं एक हॅमॉक दिलं आहे त्यांनी. येस, आणि आसपासचं लोकेशन पण खूप भारी आहे. चलो, सगळं सामान आपल्याला बाईकवर लावायचं. चलो, टॉप बॉक्स भरलायस ना, तूच घेऊन जा आता. सो बेसिकली हे लोकेशन आहे 101 तिकडे आहे. वाईब्स खूपच मस्त आहे तिथल्या. ऑफकोर्स हम्पी. सो टॉप बॉक्स लावलं आहे बाईकला ऑलरेडी आणि थोडी बाईक पुसतो कारण कालच्या पावसात बरीच खराब झाली होती बाईक. पाण्याची सोय तर दिसत नाही इकडे, बट वरच्यावर थोडी पुसायला लागेल कारण हे खूपच जरा डल वाटते, खराब झालेली दिसते. विरूपाक्ष मंदिर टाक, तिथे जाऊ म्हणजे ऑन द वे नाश्ता वगैरे करायला होईल आपल्याला. स्टार्ट कर. 45 मिनिट्स राईट. ओके, जाऊया चला. हो, निघालोय आम्ही आता विरूपाक्ष टेम्पलकडे. हा तो कालचा ऑफ रोडचा रोड होता. लोकेशन खरंच खूप मस्त आहे आणि इच अँड एव्हरी प्लेस इज लाईक फोटोजेनिक आहे. सो एकंदरीत जर बघितलं तर मजा येणार आहे हम्पीला. पावसाचं वातावरण आहे, बट पाऊस इव्हिनिंगलाच पडेल. होपफुली आता नाही पडणार आहे. अकॉर्डिंग टू वेदर वी कॅन एन्जॉय. वाव, असा मोकळा रस्ता मिळतो आणि मोकळा रस्ता मिळाल्यानंतर हे जे दगड वगैरे दिसतात या दगडांमध्ये आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो आणि अचानक समोरून रिक्षा किंवा एखादी कार येते आणि मग ते कम्प्लीट मॉडर्नायझेशन होतं. पण जेव्हा कोणीच नसतं या रोडवरती, क्लास वाटतो, असं वाटतं आपण वेगळ्या जगामध्ये, वेगळ्या दुनियेमध्ये. एवढं सुंदर आहे हे रिअलमध्ये. देखो एवढ्या गाईज, रॅन्डम गावामध्ये सुद्धा एवढे भारी दगड वगैरे आहेत. त्यांचे डॉग पण आहे त्यांच्यासोबत, त्यांना अलाइन करून घेऊन जायला. उयू, हे कृष्णाचं मंदिर आहे, हे लेफ्ट साईडचं दिसतंय ते. आणि आता इथे राईट साईडला दिसेल ते हम्पी बाजार आहे. हा पूर्ण हम्पी बाजार आहे जुनावाला. हे कृष्णाचं मंदिर आहे. जायचं येताना जाऊ. अरे हे सगळं एरिया चालत फिरण्याचं आहे. आता आपण जाऊ, गाड्या कुठेतरी लावू आणि चालत फिरू, एक्सप्लोर करू. लेफ्ट साईडला बघ. वाव, विरूपाक्ष टेम्पल. मंदिर बघते
सो इथे हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे. सो डिकॅथलॉनचा जुगाड केलेला आहे दिसतो इकडे. सर पण हसायला लागले आमचे. आज फायनली आलो आहे हम्पीच्या सगळ्यात फेमस ठिकाणांपैकी एक, ते म्हणजे विरूपाक्ष मंदिर. बाहेरून तर भारीच दिसतंय, पण आत आल्यावर एक वेगळंच फील येतंय. इथे येऊन खरंच असं वाटतंय की आपण कित्येक वर्ष मागे आलोय. आणि एवढं सगळं बघताना एकच प्रॉब्लेम आहे, कॅमेऱ्यात सगळं छान दिसतंय पण समोरचं व्ह्यू त्याहून जास्त भारी आहे. विरूपाक्ष मंदिर हम्पीमधलं सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे आणि समोरून बघितल्यावर त्याचं साईज खरंच भारी वाटतो. एवढ्या जुन्या मंदिराचं आर्किटेक्चर बघायला मिळतंय, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे थांबून बघा असं वाटतंय. हॅलो, दिसते बघ, दिसते का चांगली? मला हेल्मेट सांभाळायला बसवलंय बघा. तिकडे बघा त्यांचं काय चाललंय, नुसते फोटो, ऑब्सेस्ड विथ देअर बाईक्स. आणि इकडे हा एक माणूस जो डोक्यावरचं हेल्मेट काढायला तयार नाही आहे. A few moments later. सो आराम झाला आमचा आणि आम्ही बऱ्यापैकी आता फिरायला निघालोय. पाऊस पण भरून आलाय, होपफुली फिरताना पाऊस नको आहे. आमच्या बाईक्स इकडे पार्क केल्यात आणि इकडे आहे रामाचं मंदिर. सो आम्ही त्या रामाच्या मंदिराच्या इथे चाललोय आता. मला पाऊस येतपर्यंत लवकर मंदिरात जायला लागेल. हेच बघायचं होतं मला मान्सून हम्पी. मग अशी मंदिराची इथे एवढं ऊन होतं ना की म्हणजे आम्हाला असं वाटलं की अरे चुकी केली काय, पण आता पाऊस पडतोय तर आता बरं वाटतंय. हेच मान्सून हम्पी बघायला आलो आम्ही. हेच क्रेझी वातावरण आहे कसलं, आणि ते पण अशा ॲस्थेटिक जागेवरती.
सो आता आम्ही पुन्हा मंदिरामध्ये आलो आहे आणि इथून जायचं आहे वरती. तिकडून बरेचसे 2-3 ठिकाणं ते आम्हाला चेक करायचे आहेत. मस्त होतं रामाचं मंदिर. रामाचं मंदिर बघून आलो, समोरच आहे इकडे, तिकडनं आलो आहे. आणि इथे विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष मंदिरची इथून पायऱ्या जातात. त्या पायऱ्यांनी आपण एक 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 पॉईंट्स बघत बघत आता जाणार आहे. आणि शेवटी तिकडे गणपतीचं मंदिर आहे, ते मला बघायचं आहे, गणपती बाप्पाचं मंदिर. सो तिथे एंड करून मग परत या रोडने आम्ही खाली उतरू किंवा मे बी याच रोडने परत येऊ. आणि मंदिराच्या जवळच आम्ही बाईक पार्क केल्यात, विच इज लाईक क्वाईट सेफ ॲक्च्युली. इथेच सगळ्या तिन्ही बाईक आम्ही पार्क केल्या आहेत. हेल्मेटसुद्धा तिथेच लावलेले आहेत. टॉप बॉक्स आहे. सो इथे तरी काही इश्यू नाही आहे. आणि थँकफुली अनलाईक आपलं महाराष्ट्र, इथे पार्किंगचे पैसे सगळीकडे द्यावे लागत नाही. ते चिल आहे थोडंसं. सगळीकडे फक्त पार्किंगचे पैसे असं काही नाही आहे. हां, एंट्री तिकीट्स आहेत, एका ठिकाणीच होतं विरूपाक्ष मंदिरमध्ये. ते पण याच्यासाठी होतं की स्पीडली तुम्ही देवाचं हे कराल म्हणून, पाया पडण्यासाठी जी फास्ट लाईन असते ती, तर आम्ही ती दिली बिकॉज वी वॉन्टेड टू सेव्ह सम टाईम. हा आहे ते पायरीचा रोड जो मी सांगत होतो, तो हा होता. इथून वर जातो आपण. सो लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर हम्पी. विरूपाक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला हा पूर्ण रॉकी एरिया आहे. इकडे येऊन बसलं की मंदिराचा व्ह्यू आणि आजूबाजूचा लँडस्केप दोन्ही एकदम भारी दिसतं. इथून मागे वळून मंदिराकडे बघितलं की पूर्ण सीनच वेगळा दिसतो. हम्पीमध्ये प्रत्येक लोकेशनला काहीतरी वेगळं फील आहे हे आत्ता समजतंय. इथे आल्यावर कळते की हम्पी फक्त टेम्पलसाठी फेमस नाही आहे. हे रॉक्स, हे हिल्स आणि आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू मिळून हम्पीची खरी वाईब तयार होते. वातावरणच खूप सुंदर आहे इथलं. इथे चालताना त्या काळची भव्यता इमॅजिन होते थोडीशी आणि असं वाटतं की यार किती मस्त असेल त्या काळी, हे सगळं किती सुंदर असेल, किती वैभवपूर्ण असेल. तिथला गेट बंद होता, इथला पण गेट बंद होता. सो हे जे यांना उचलत आहेत ना, तसे आम्ही सगळे एक 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 वर आलेलो. आता जस्ट चढलोय वरती. अरे त्यांना नाही जमते का? अरे सो इकडे त्यांनी आय डोंट नो वाय पण दरवाजे बंद ठेवलेत. सो आम्ही तिकडनं चढलो मस्त आहे की आणि आलोय. ॲडव्हेंचर्स इन हम्पी. जसं असं वर येतोय अजून भारी वाटते हम्पी. ते का अजून पण ट्राय करते चढायचं. आय थिंक आले ते तेव्हा तिकडनं आले.
दिस इज हम्पी. क्रेझी आहे हम्पी. क्रेझी वातावरण, क्रेझी सगळं, खरंच भारी आहे. अजून तर आम्ही काहीच एक्सप्लोर नाही केलं. एक डे 1 आहे आणि बरंचसं बघायचं बाकी आहे. बट स्टील ऑसम, क्रेझी. मी पण गेलो होतो तिकडे, पण थोडी भीती वाटते मला उंचीची. सो जास्त दूर नाही गेलो मी. इथे ठेवतो आहे मी. कुठे सेट? हो, इथे चांगलं आहे आय थिंक. वेट, पडू नको फक्त बाबा. मग असे ट्रायपॉडवरनं आयफोन पडला, धगधग धगधग झालं. ती हवेत हे बघ ना, एक ती 4 हात आहे त्याला, तुला नाही येत 4 हात. हाय हाय हा. वा वा वा, क्रेझी. फोटो काढ ना एक. ह्या साईडला म्हणजे असं रिलेटेबल करता येईल. हा, शेजारी हो थोडी. दुसऱ्या फोटोत घेतलं, सेम पोझिशन. हे असा पाय, लेफ्ट लेग असा, निमूया आउटसाइड, अशी हिप बाहेर, राईटला. अरे तो कमरेवर राहा, स्माइल. द्वारपालाची पोझिशन कॉपी करते. ते गणपतीचं मंदिर आहे. अक्षयच्या भाषेत आमच्या सुंदर मंदिर आहे, सुंदर. काळोख व्हायच्या आधी मंदिर पाहून घेऊया. येस. हे आणि हे हम्पीच्या काळातली लोक. हा पण एक आहे हम्पीच्या काळातलं. हम्पीचा काळ नव्हता ना तो. हम्पी तर हे आहे रे. हे हम्पी आहे ना. तो कुठला काळ होता मग, त्याला काय म्हणतात? चुक वाजणारे पण आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता आपण आलोय कडेलूकालू गणपती मंदिर. नावं नाही लक्षात राहत त्यांची, सो बोर्डवर वाचूनच मी सांगितले. एवढं नाही लक्षात राहत. इथलं टेरेन खूप मस्त आहे. म्हणजे हे जे डोंगर वगैरे दिसत आहेत दगडाचे, वाईब्सच खूप भारी. तुम्ही डेफिनेटली एकदा हम्पीला येऊन या. म्हणजे आय एम नॉट शुअर काय आता, बट तुम्हाला इथे आल्यावरच कळेल की व्हॉट आय एम ट्राईंग टू से. करेक्ट, करेक्ट ब्रो. बरोबर हे पण दिलेत त्याला खान. म्हणजे इथून बरोबर खाली पडेल इथे, इकडनं बाहेर तर राहणार नाही. कसं इतिहासकार संशोधक. आणि हे पण नक्षी. चलो, हे सगळं बघून तर आमचा दिवस आजचा संपला. आजसाठी एवढंच. आता जरा शरीराला पण आराम आणि बाईकलासुद्धा आराम. वी आर गोईंग बॅक टू जोस्टेल नाव. आणि ऑफकोर्स जोस्टेलला जाण्याचा रस्तासुद्धा सिनिकच आहे. ओव्हरऑल हम्पीच सिनिक आहे.
आज खूप काही पाहिलं, पण हम्पी अजून खूप बाकी आहे. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राईट सेफ.